मालवण मालवणचा निसर्ग देखणा आहे। निळा सागर, निळे आकाश, वनस्पतींनी झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी काठावरील माडांच्या बागा सौंदर्यात भर घालतात। चला तर मग जाऊया अशाच मालवणमध्ये त्याच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी। माझी संपूर्ण फॅमिली आली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मालवणला। तर सर्वप्रथम आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करायला। चला बघूया आपण। चला मग आपण तिथेच गेल्यावर भेटूया। मालवणला जाण्याआधी आम्ही कोल्हापूरला जाण्याचे ठरवले। दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला जायला निघालो। साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई। हिला महाराष्ट्राची कुलस्वामिनी असे म्हटले जाते। कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला होता, तेव्हा पुजाराने देवीची मूर्ती अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हटले जाते। हे मंदिरातील मुख्य प्रवेशद्वार आहे। आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई होती। आताच मंदिरातून खूप छान दर्शन झालेलं आहे। खूप छान वाटलं आम्हाला। तुम्हाला काय बोलायचंय? आमचं दर्शन आता झालं आणि आता इथून मालवणला जाणार। तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून? छान वाटलं। 20 मिनिटात दर्शन झालं। कसं वाटलं? दर्शन घेऊन एकदम आनंद वाटला आणि चांगलं दर्शन झालं। मात्र गर्दी होती की नाही? गर्दी फार होती, तरी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन झालं। आता आपण भेटूया मालवणला। जवळच्या एका टी स्टॉल जवळ निसर्गाचा आनंद घेत आम्ही चहा घेण्याचे ठरविले। काही तासांचा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही अखेरीस एका होमस्टेला येऊन थांबलो। अतिशय सुंदर अशा ह्या होमस्टेचे मालवणी डेज हे नाव आहे। होमस्टेच्या आवारातच जेवण बनवण्यासाठी उत्तम अशी जागा आहे, जिथे आम्ही रात्रीचे जेवण बनवले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।